नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झामिनेशन यामध्ये आपण मॅथ्सचा अभ्यास सुरू केलेला आहे। आज पाहत आहोत इंटेलिजन्स स्टँडर्ड फर्स्ट। ओके, इथे लेटर सिरीज दिलेली आहे। आपल्याला माहितीच असेल ए पासून अप टू ओ पर्यंत दिलेली आहे। तर ही 3-3 बंचमध्ये असे दिले कारण काउंट करता येतं व्यवस्थितरित्या म्हणून। आता क्वेश्चन फर्स्ट, थर्ड लेटर फ्रॉम अबव सिरीज इज। थर्ड लेटर मीन्स त्या लेटरची पोझिशन आपल्याला पाहता येते कुठं आहे त्याच्यासाठी, म्हणजेच आपला ऑर्डिनल नंबरमध्ये हे काउंट केलेलं आहे। थर्ड लेटर सांगितलेलं आहे ना, ते ऑर्डिनल नंबरमध्ये आपण काउंट करतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड। सो ऑप्शनमध्ये पाहायचं आहे व्यवस्थित कोणता ऑप्शन असणार आहे। आता इथं थर्ड लेटर कोणतं आहे, सी, तर ऑप्शन थर्ड ओके हा करेक्ट असणार आहे। क्वेश्चन नंबर 2, हाऊ मेनी लेटर्स आर यूज्ड इन दी वर्ड यस ॲपल। आपल्याला इतकं रीड करता आलं पाहिजे, APPLE ॲपल। ओके, सो या वर्डमध्ये किती लेटर्स आहेत काउंट करूयात, 1 2 3 4 5। ओके, 1 2 3 4 5, तर ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट असणार आहे। क्वेश्चन नंबर 3, थर्ड लेटर, थर्ड मीन्स वॉट, पोझिशन ऑफ लेटर। ओके, ती लेटर कोणत्या प्लेसला आहे हे ऑर्डिनल नंबरमध्ये सांगितलेलं आहे बरं का। थर्ड लेटर म्हटलं ना, हे ऑर्डिनल, थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे आहेत ना ते ऑर्डिनल नंबरमध्ये आपण म्हणतो, ऑर्डिनल नंबर्स। थर्ड लेटर इन दी वर्ड वॉटर इज। आता वॉटरमध्ये पहा, थर्ड लेटर राईट आणि लेफ्टला कसं आपण कुठून काउंट करायचं, यस वॉटरपासून, डब्ल्यूपासून। सो स्टार्ट फ्रॉम डब्ल्यू, फर्स्ट, सेकंड, थर्ड। लक्षात येते का, थर्ड लेटर कोणतं आहे, टी। सो ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आहे। आता क्वेश्चन नंबर 4, मिडल लेटर ऑफ द वर्ड अबव इज। क्वेश्चन रीड करताना गडबड अजिबात करायची नाही, वेळेचा अभाव असतो, पण आपण क्वेश्चन व्यवस्थितरित्या रीड करून समजून घ्यायचं आणि मगच ॲन्सर सॉल्व करायचं। अबव इज, ABOVE अबव। ओके, आता मिडल लेटर, मिडल मीन्स मधला। सो पहा, ए आणि ई कट करायचे असे। ओके, एक राईटचा एक लेफ्टचा कट केला, हां लक्षात आलं, एक राईटचा एक लेफ्टचा असे कट करायचे आणि मधला लेटर इकडं 2, लेफ्टला 2 आणि राईटला 2 लेटर कट झाले। सो मधला मिडल ओ। सो ऑप्शन नंबर 2 हा आपला करेक्ट असणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा रीतीने तुम्ही या चॅनलसोबत जर प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला 100% मार्क मिळू शकतात याची खात्री आहे मला। थँक्यू, धन्यवाद।